मुंबई, जिथे परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना मध्य रेल्वे मुंबई भागात हिरवा कंदील देत आहे, तिथे कोरोना काळापासून बंद झालेली आणि कोकणवासियांच्या जिव्हाळ्याची असलेली रत्नागिरी दादर पॅसेंजर रेल्वे प्रशासनाने दिवा स्टेशनवर मर्यादित केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाविरोधात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून या प्रश्नात आक्रमकपणे लक्ष घालण्याची विनंती केली आहे. समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी पत्रात रेल्वेच्या कार्यपद्धतीवर गंभीर बोट ठेवले आहे. मध्य रेल्वेने मार्गाची क्षमता नाही असे तांत्रिक कारण देऊन रत्नागिरी पॅसेंजर दादरऐवजी दिव्यातून चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्याच मार्गावरून दादर गोरखपूर आणि दादर बालिया यांसारख्या परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना रेल्वेने हिरवा कंदील दिला आहे. एवढेच नाही तर अलीकडेच नव्याने घोषणा करण्यात आलेली LTT बंगळुरू एक्सप्रेस LTTवरून सुटणार आहे. मग महाराष्ट्रातील अंतर्गत गाड्यांसाठीच रेल्वेकडे मार्ग उपलब्ध का नाही असा संतप्त सवाल कोकणवासियांनी विचारला आहे. दादरला गाडीत पाणी भरण्याची सोय होती, आता दिव्यात सोय नसल्याने पनवेलला गाडी थांबवून पाणी भरावे लागते, ज्यात 30 ते 40 मिनिटे वाया जात आहेत. गाड्या वेळेत सुटत नाहीत, क्षमतेअभावी गाड्यांची संख्या वाढवता येत नाही असे सांगत मध्य रेल्वे कोकणवासियांना 17% जास्त भाडे भरूनही नीट सेवा देत नाही. दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून सुटणाऱ्या गाड्यांचे भाडे 22 ते 24% जास्त असूनही प्रवाशांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते. दक्षिण मुंबई, पश्चिम विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दादर हे महत्त्वाचे केंद्र असताना कोकणातील प्रवाशांना मात्र कायम दुर्लक्षित केले जात आहे. कोकण रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्राचा 22% आर्थिक सहभाग असताना मराठी प्रवाशांच्या गाड्यांना दुय्यम वागणूक देण्याचा अधिकार कुणी दिला? हा प्रश्न आता फक्त रेल्वेचा राहिलेला नाही, तर मुंबईतील मराठी माणसाच्या हक्कांचा झाला आहे. मध्य रेल्वेचा हा दुजाभाव थांबवणार कोण? केंद्र सरकार आणि लोकप्रतिनिधी यावर गप्प बसणार की मुंबईकरांच्या संतापाचा उद्रेक झाल्यावरच जागे होणार?